नमस्कार. मराठी गृहिणी स्पेशल युट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाला आहे आणि या गरमीमध्ये शरीराला थंडावा देणारे पेय खूप गरजेचे असते. आज आपण कैरीचे पन्हे गुळ घालून अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत. हे पन्हे चविष्ट, हेल्दी आणि घरच्या घरी पटकन तयार होतात. 5 कैऱ्या मी स्वच्छ धुवून 15 मिनिटे भिजत ठेवल्या होत्या. त्यानंतर कुकरला आपण त्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे ते छान अशा शिजतील. त्यानंतर कुकर थंड झाल्याच्या नंतर त्यातील आपल्याला कैऱ्या काढायच्या आहेत. तुम्ही डायरेक्ट कुकर मध्ये सुद्धा हे बनवू शकता. तर सर्वात अगोदर मी ही सर्व कैऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते. कुकरचे आतमधलं जे पाणी आहे कैरी शिजवलेलं ते आपल्याला नंतर लागेल ते ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर ह्या ज्या साली आहेत कैरीच्या त्याच्यावरती जो गर लागलेला आहे तो गर आपल्याला काढायचा आहे. अशा पद्धतीने हाताने काढू शकता किंवा चमच्याच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही हा गर काढू शकता. कोळीला जो गर लागलेला आहे तो सुद्धा अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. सर्व कैरीचा आणि सालीचा गर काढून घ्यायचा. त्यानंतर कुकरमध्ये जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये पुन्हा हे टाकून त्याच्यातील गर काढून घ्यायचा किंवा थोडंसं पाणी वापरलं तरीही चालेल. अशा पद्धतीने आपण पूर्ण गर काढून घेतलेला आहे. आणि कुकरमध्ये सुद्धा जे पाणी होतं ते पाणी आपण यामध्ये टाकायचं आहे. चमच्याने व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे. जर त्याच्यामध्ये साल वगैरे काही पडले असेल तर ते काढायचे आहे. मैत्रिणींनो, आपल्या रमास केराटी क्लासवरती 299 रुपयामध्ये आरीवर्कचा कोर्स आहे. जर तुम्हाला करायचा असेल तर मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती हाय मेसेज पाठवा. आता यामध्ये आपण गुळ घालणार आहोत. तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता, पण मी गुळ घालत आहे. जितका आपण गर आहे ना त्या गराच्या एवढंच आपल्याला गुळ घ्यायचा आहे. तर 1 वाटी गर आहे त्यासाठी मी 1 वाटी गुळ घेतलेला आहे. तर गुळ मी कापून घेतलेला आहे. आपण हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत. तुम्ही डायरेक्ट या भांड्यामध्ये गुळ टाकून छान असं मिक्स करू शकता हाताने, किंवा डायरेक्ट मी अशा पद्धतीने करते तसं सुद्धा करू शकता. हे पटकन होतं. हाताने आपण गुळ जेव्हा यामध्ये मिक्स करतो तेव्हा जरा जास्त वेळ लागतो. इलायची आपण टाकणार आहोत, इलायची पावडर. तर 5 ते 6 इलायचीची पावडर करून मी टाकलेली आहे. आणि छान असं हे फिरून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये सेंदो मीठ सुद्धा घालू शकता किंवा काळं मीठ सुद्धा घालू शकता. तर इथे आपलं जे कैरीचं जे पन्ह आहे ते तयार झालेलं आहे. गुळ घालून खूप टेस्टी लागतं. आता एका वाटीमध्ये हे मी काढून घेते. हे तुम्ही 2 ते 3 महिने फ्रीज मध्ये ठेवून पिऊ शकता. आता पन्ह बनवणं अगदी सोपं आहे. जेव्हा तुम्हाला पन्ह पियावंसं वाटेल त्यावेळी फक्त 2 चमचे तुम्हाला हे मिश्रण घ्यायचं आहे. एका ग्लाससाठी 2 चमचे पुरेस आहे, किंवा तुम्हाला जर जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये थंड पाणी टाकायचं आहे आणि चमच्याने छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा सोप्या पद्धतीने आपले थंडगार कैरीचे पन्हे तयार झाले. उन्हाळ्यात हे पन्हे नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच मराठी गृहिणी स्पेशल चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.